हाय हॅलो नमस्कार, मिस्टर ब्लॉगिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुलुंडला काही खायला चांगलं मिळालं नाही, काय दिसलं पण नाही चांगलं असं वेगळं. तर मग आता आम्ही चाललोय ठाण्याला. डम्पिंग रोडला आहोत आम्ही. हा मुलुंड चेक नाका, त्याच्या पुढे इथे ठाणे चालू झालं. ठाणे, आपले ठाणे. इथून आम्ही गावी जाण्यासाठी लक्झरी पकडतो. मॉडेला नाका बोलतात ना ह्याला. बघा गाणं गाते कशी, गाणं गाते स्वतःलाच. हो कशी आहे शेवपुरी, कशी आहे? प्रश्नच नाही. इथे शेवपुरी मधली फक्त शेव शेव खाणारी सिद्धू. इथे बाबा. चला या शेवपुरी खायला. सॉरी. प्रशांत कॉर्नर मधून मस्त एकदम खाऊ खाऊन निघालेलो आहोत आपण. कुठे हो निघालोय माहित नाही या ठिकाणी. काय माहित, तेच मी विचार करते. झाड कधी पडली आहेत, कापली आहेत काय? हो, ते त्या दिवशी झालं तेव्हा पडलं असणार का? मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक साठी. आणि रात्री जेवलं की परत इथे पळत जायचं. मग भूक लागणार, मग परत खायचं. बाबा आणि पोरीचा डान्स चालू आहे रस्त्यावरती. वातावरण एकदम ढगाळ ढगाळ, एकदम गरम केवढं होतंय. पाऊस येऊ दे देवा. हाय नाही करत कोणालाच, नाही करत कोणालाच हाय. झाड पकडायचे सारखं सारखं एकच झाड काय, बनवा बनवी अशी बनवा बनवी. पावसाचं वातावरण असल्यानंतर सगळ्यांनाच मस्त गरमागरम भजी खावीशी वाटते. तर इथे आम्ही मूग भजी घेतली होती. ठाण्यामध्ये श्रद्धा फरसान मार्ट म्हणून एक शॉप आहे, तर तिथे मूग भजी खूप फेमस आहे. तर तिथेच मूग भजी खायला गेलो.
आणि चव खूप छान होती त्याची. मस्तपैकी कुरकुरीत भजी खाऊन आम्ही आता चाललोय तलावपाळीच्या रोडला. गजबजलेला रोड असतो भरपूर, पण असं पाण्याकडे बघितल्यानंतर शांत वाटतं. संडे आहे त्यामुळे बरीचशी गर्दी आहे. बोटिंग करायला पण बरेच जण गेले. इथे बसायला जागा मिळवणं हे पण मोठं काम असतं. बसायला जागा मिळत नाही चांगली. सगळेजण बोटिंग करायला येतात असं नाही, काय काय जण इथे असं बघायला पण येतात. मस्तपैकी उभं राहून बघायला मज्जा येते, मस्त वाटतं एकदम. आणि संध्याकाळी इथून तलावपाळीच्या इथून सगळं असं पाण्याकडे बघणं, मस्त एकदम मोकळं आकाश बघणं, असं दुसरा एक्सपिरियन्स नाही. खूप मस्त वाटतं. भले तुम्ही तिथे जाऊन बोटिंग वगैरे नका करू, नुसतं असं पाण्याकडे बघत राहिलं तरी पण खूप मस्त वाटतं. आणि वातावरण खूप छान होतं. मला घे ना, मला घे. गडकरी रंगायतन. कोण कोण इथे नाटक बघायला आलंय कमेंट मध्ये नक्की कळवा. मी एकच नाटक बघितलं होतं इथे. तुम्ही बघितलं होतं का? हा, कोणता? शाळेतर्फे. अच्छा, आणलेला. अच्छा. फिरून झाल्यानंतर आम्ही घरी आलो. मग घरी आल्यानंतर सिद्धूची मस्ती चालू होते, बॉटल बरोबर खेळणं वगैरे सगळं. आता तिचे बाबा ते रेकॉर्ड करत होते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.